रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही आपली 15वी कथा ज्ञानयाची भेटी नामयाची आस पूर्ण करी हरी भक्तांचा कैवारी. माऊलींनी संजीवन समाधी घेतली. नामदेवांची स्थिती काय वर्णावी, अश्रूंनी किती वहावे. मनात माऊलीची मूर्ती, मनाची दिठी पाहे माऊली गोमटी. अंतःकरणातून हुंदकावर येऊ पाहे. शरीर गदगदा हलू लागे. आजूबाजूचे कोणी म्हणे, नामदेवा काय झालं हो, खूप बोलायचे असे पण शब्द फुटत नसत. अधरांची निशब्द हालचाल, मुखावर कमालीची दुःख छाया. सारे संत एकमेकांना धरून तीर्थयात्रा करत ईश्वर दर्शन घेत होते. जणू देवाला आपल्या मनातली व्यथा सांगत होते. पुरंदर गडाजवळचे सासवड गाव सोपान देवांनी देह ठेवण्याचे ठरवले. मार्गशीर्ष वद्य 13 या दिवशी त्यांनी देह ठेवला. सोपान सर्वात लहान. निवृत्तीनाथांचे मन बधीर झाले. मुक्ता दुःखाच्याही पलीकडे गेली. तिचे मन अतिशय उदास झाले. तिनेही मार्ग हा मोकळा झाला आम्हा असा विचार दृढ केला. चांगदेव उघड्या नेत्रांनी अनुभवत होते. सर्वात जुना देह आपला. ही मुक्ता सान आहे खरी, पण ज्ञानाने महान आहे. आपल्याला ही गुरुस्थानी आहे. या वयात ही निरासक्त झाली. आपण इतकी वर्षे हा देह सांभाळला. देह म्हणजे मी नाही हे जाणूनही. नामदेव चांगदेवांची ही भावावस्था निरखत होते. 1400 वर्षे शरीर केले जतन, नाही अज्ञानपण गेले माझे. अहंकारे माझे बुडविले घर, झालो सेवा चोर स्वामी संगे. अभिमाने आलो श्री अलंकापुरी, अज्ञान केले दुरी मुक्ताईने. नामा म्हणे योग दुःखाचे शरीर, काय याचा घोर करूनिया. कृपावंत झाली जेव्हा मुक्ताबाई, स्वरूप दिशा दाही दाखविले. पाठी पोटी स्वरूप केले सद्गुरूने, तव अभिमान गेला माझा. ज्यांच्या उपकाराची काय वर्णू थोरी, त्यांच्या संगे हरी जोडी येला. नामा म्हणे देवा उठा संतजन, करू आता स्नान गौतमीसी. गोदा तीरावरील पुणतांबे क्षेत्र. माघ वद्य एकादशीला या क्षेत्रात संत मंडळींनी हरिजागर केला. द्वादशीला कीर्तन सोहळा संपन्न झाला. त्रयोदशीला चांगदेवांनी समाधी घेतली. त्यांच्या समाधीला प्रणिपात करून संत मंडळी म्हाळसापुरी म्हणजेच नेवासे या क्षेत्री आले. या ठिकाणीच मायबोलीने समृद्ध रूप धारण केले होते. ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी अवतीर्ण झाली होती. प्रवरा नदी तीरावरील शिवमंदिर. नामदेवांनी ज्ञानदेवांच्या स्मरणात मंदिराच्या पायरीवर मस्तक ठेवले. प्रेमाश्रूंनी पायरी भिजवून टाकली. संत मंडळींच्या नेत्री पाणी उभे राहिले. निवृत्तीनाथ शिवदर्शन घेऊन शांतपणे एका दगडी खांबाला डोळे मिटून बसले. मुक्ता धावली. जिथून ज्ञानदादानं ज्ञानेश्वरी कथन केली तिथं गेली. हस्तस्पर्श करून ज्ञानदादाला भेटली. झंपराच्या बाहीने डोळे पुसत त्याचे रुपडे आठवू लागली. बरोबरची संत मंडळीही गहीवरून गेली. नामदेव निवृत्तीनाथांना म्हणाले, नाथ आपण तुमच्या मूळस्थळी आपेगावी जाऊ. तिथं तुमच्या पणजोबांची त्र्यंबक पंतांची समाधी आहे, तिथं दर्शन घेऊ. नाथांनी होकार दिला. मंडळी आपेगावी आली. निवृत्ती मुक्ताईने पाहुनी स्थळ डोळा, आलासे उमाळा ओसंडोनी. तात आणि माता गेलीसे येथून, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अन्न, सांभाळी सोपान मज लागी. तुझ्या योगे हरिक्रमी येले काळा, फुटलासे मेळा तापसांचा. नामा म्हणे यांचे कळवळीले मन, करी समाधान पांडुरंग. आपेगाव सोडून हा संत मेळा विरुळला गेला. घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. मुक्ताई अबोध झाली. निवृत्तीने तिच्या मस्तकावर हात ठेवून विचारले, मुक्ता निजधामी जाण्याचा दिवस निर्धारित केलास? मुक्ता म्हणाली, दादा मी सांगावं असं नाही. ज्ञानादादा सोपानदादा यांच्याच मार्गावरून जाणारी मी. येणं जाणंच म्हणशील तर या नश्वर देहाचं. दादा आता या देहाचं कौतिक करू नये असंच वाटतं. निवृत्ती काही बोलू शकले नाहीत. वैशाख वणव्यात संतमेळा तापी तिरी आला. सोमेश्वराचे दर्शन घेतले. त्या तापलेल्या उन्हातून संतमेळा चालू लागला. एवढ्यात गगनातरी कृष्ण मेघांची दाटी झाली. सोसाट्याचा वारा सुटला. झाडे वेली हलू लागल्या. धुळीचे पालापाचोळ्याचे लोट वारा उडवू लागले. विजा चमकू लागल्या. वारंवार कडकडाट करून कर्णबधीर करू लागल्या. आजूबाजूला विजा कोसळू लागल्या. संतमेळा निसर्गाच्या या रूपातही रामकृष्ण हरीचा उद्घोष करत होता. एवढ्यात एक प्रचंड विजेचा तेजस्वी प्रकाश प्रगटला. कांठळ्या बसवणारा ध्वनी झाला. सौदामिनीने आपल्या तेजपुंज करद्वयात तेजोमय मुक्ताईला घेतले. बघता बघता मुक्ता त्या गगनाकारात तदाकार झाली. गरजता गगन कडाडली वीज, स्वरूपी सहज मिळी येली. मावळला दीप ज्योत कोठे होती, सहज सामावती निरंजनी. मुक्ता मुक्ता. निवृत्तीनाथ जोरजोरात हाका मारू लागले. आकाशातून जोराचा पाऊस पडू लागला. विजांचे कडकडाट सुरूच होते. ज्येष्ठाच्याही आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे उफराटे. उफराटे फार कळले माझे मनी, वळचणीचे पाणी आढ्या आली.
विरक्त निवृत्ती पूर्ण निवृत्त झाले. 4 भावंडे, त्यातली धाकटी 3 गेली. आपल्या डोळ्यात देखत गेली. आपणच या नरदेहाला चिकटून का आहोत? संत मेळासुद्धा उदासवाणा झाला. किती लहान मुलं, पण किती विचारी, ज्ञानी आणि विरक्त. नामदेव यांचा नामादादा होता. आपली भावंड जावीत. आपला भक्ती आणि भावपूर्ण गणगोत असा लहान व्हावा. त्यांचे मन सैरभैर झाले. संत मेळ्यातल्या प्रत्येक संताची मानसिक अवस्था तशीच होती. साऱ्यांनी सप्तशृंगीच्या डोंगराला प्रदक्षिणा घातली. देवाचे दर्शन घेतले. पुढे ते त्र्यंबकेश्वरी आले. निवृत्तीनाथ म्हणाले, आता आम्हाला निरोप द्या. आम्ही निजधामी निघालो. नाथांनी समाधी घेतली. ज्येष्ठ वद्य द्वादशी. लोपलाचे भानू पडला अंधार. गेला योगेश्वर निवृत्तीराज. गेल्या त्या विभूती अनादी अवतार. आता देवा फार आठवते. नामा म्हणे हरी धरवे ना धीर. येतो गहिवर वोसंडोनी. शके 1218 ते शके 1219 वर्षामध्ये चांगदेव आणि ही 4 भावंडे दृष्ट लागावी तशी गेली. आयुष्याचा कालखंड किती कमी आणि काय. युगानुग्य लोकांच्या स्मरणगृहात जतन व्हावे असे अतिशय पवित्र कार्य. मार्गशीर्षात सोपानदेव, माघात चांगदेव, वैशाखात मुक्ताई, ज्येष्ठात निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली पाठोपाठ सारे गेले. नामदेव विचार करता करता पार कोसळले. मी तरी का जगावं या प्रपंचासाठी? मी कधी प्रपंच केला होता? या प्रपंचाची आज तर मला कधीच नव्हती. मला तरी का ठेवलंस विठ्ठला? स्मित हास्य करत विठ्ठल प्रकट झाला. नामदेवा, तू माझा सखा मित्र ना. इतक्या लवकर निराश झालास? ज्ञानदेवांना माऊली म्हणतोस ना. माऊलीला काय वचन दिलं आहेस तू? आठवतंय? वचनपूर्ती झाल्याशिवाय मला सुद्धा तुला बोलावून घेता येणार नाही. नामदेव भावावस्थेतून जागे झाले. संतांनी एकमेकांचा निरोप घेतला. नामदेव आपल्या मुलाबाळांसह पंढरपुरी परतले. आल्या आल्या नामदेव विठ्ठल मंदिरात गेले. फार दिवसांनी त्या पांडुरंगाचे सगुण साकार रूप दर्शन होत होते. नामदेवांच्या नेत्रांमधून आनंदाश्रू उघळू लागले. ते विठुरायाला म्हणाले, तू सगळ्यांना आपल्याजवळ बोलावून घेतलंस आणि आम्हाला मात्र अतृप्त ठेवलंस. त्या ज्ञानराजाचं दर्शन घ्यावं असं मला वाटतंय. एकदा मला माऊलीचं दर्शन घडव. विठू चरणावर ते कोसळले. ज्ञानदेव माझे सौख्य सरोवर, त्यात जलचर स्वस्थ होतो. दुर्दैव तापाने अटले ते नीर, वर्षी रघुवीर कृपा मेघ. ज्ञानदेवाविण व्याकुळ हे प्राण, तू जगज्जीवन देवा होसी. विठाबाई तू घे जाणसी ना जाण, रक्षी मज कोण दुजे येथे. नामा हे वदता डोळ्या आले पाणी, पडिला धरणी देवा पुढे. नामदेव स्थिती पाहून श्रीपती विस्मित ते चित्ती स्तब्ध झाले. कैशा रीती नाम्या संबोखू मी आता, कठीण अवस्था देव म्हणे. प्रेम उचंबळे ऐकताही आळ, बुझावी गोपाळ नामया लागी. पांडुरंग म्हणाला, नामदेवा, अरे तू अजून देहावर सगुण साकारावर प्रेम करतोस. तू तर उच्च साधक आहेस. तुझ्या निर्मळ भक्तीनं मीही तुझा झालो. मी आणि तू यात तर आत्मतत्व म्हणून फरक नाही, तर मी आणि ज्ञानदेव यातही द्वैत नाही. तू जाणतोस खरं तर. त्यानं गीता, अमृतानुभव, अभंगवाणी सारं ब्रह्मज्ञान मायबोलीत मोकळं केलं. तूही कीर्तनात काही कमी ब्रह्म सांगत नाहीस. तुझ्यात आणि ज्ञानेश्वर माऊलीत काय फरक आहे? कोणतं अंतर आहे सांगशील? नामदेव गहिवरून म्हणाले, विठुराया, आत्मा, एकतत्व, अद्वैत, ब्रह्मज्ञान सारं आपल्या जागी ठीक आहे. पण आम्ही देही आहोत. या सगळ्यांसमवेत या मृत्यूलोकात आम्हाला मायासुद्धा चिटकली आहे. त्या ज्ञानयोग्याचं दर्शन घेण्याची आस त्यामुळंच आहे असं समज. विठ्ठला, ती माऊली ज्ञानमाऊली म्हणून अनंत, पण माझ्याहून वयानं लहानणारे संतांना भेटावं, सत्संग करावा ही तुझीच शिकवण आहे. देवा, माझा हा लढीवाळा हट्ट पुरवा. माझी शपथ आहे तुम्हाला. विठ्ठलाला नामाचे मोठे कौतुक वाटले. विठ्ठल या 2 संतांच्या परस्परांवरच्या प्रेमाने गहिवरून गेला. त्याने नामदेवांपुढे साक्षात ज्ञानदेवांना प्रगट केले. नामदेव माऊलीच्या चरणांवर कोसळले. ज्ञानदेव पाहता डोळा, नामदेव हर्ष झाला. घट्ट धरी येले पाय, तू तो झाला सद्गुरु राय. नको करू रे अफेर, मज नको धरू दूर. नाथा नको रे अंतरू, तुझ्या कांसेचे वासरू. ज्ञानदेवांनी नामदेवांना उठवले, घट्ट आलिंगन दिले. नामदेवा, किती हा वेडेपणा! अहो, माझ्याहून ज्ञानानं वयानं मोठे तुम्ही. किती वेडा हट्ट हा! आणि ही मिठू माऊली वात्सल्यानं भरलेली. तुमची ही आर्ततीनं पुरवली. मीही तुमच्या प्रेमानं भरून पावलो. तुमच्या प्रेमभक्तीच्या कृपेनं धन्य झालो. बोलता बोलता ज्ञानदेव अंतर्धान पावले. हरीचिया दासा नामया उदासा, तुझी ऋषिकेशा प्रीती बहु. हरिदासा माझी होसी तू आगळा, प्रेमाचा पुतळा नामदेवा. ज्ञानदेवा म्हणे तू विठोचा लढीवाळ, नामया तू कृपाळ आम्हावरी. या 2 संतांचे प्रेम पाहून विठ्ठलही धन्य झाला.